आज आपण एका मिनिटात शेवपुरीची पुरी कशी बनवायची ते पाहूया. तर एक मीडियम साईजची वाटी मी चांगलं दाबून दाबून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्याऐवजी मैदा घेऊ शकता. अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे आणि हातावर मळवून टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. एक पळी तेल टाकायचं आहे, फुल भरून नाही टाकायचं आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून घट्ट पीठ मळायचं आहे. जितकं घट्ट पीठ मळाल तितकी पुरी खुसखुशीत बनते. पीठ मळून झाल्यानंतर आणखीन 5 मिनिटं याला चांगलं मळत राहायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चांगली पातळ चपाती लाटून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. आता टोचे मारून घ्यायचे त्याला. आता पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत. साधारणतः 2 इंचाची पुरी पाहिजे. तर पुऱ्या आपल्या पाडून झालेल्या आहेत. आता एखाद्या साडीवर टाकून पंख्याखाली 1 तासभर दोन्ही बाजूनी सुकवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवा. मस्त बनतात पुऱ्या या.